हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा माझा वटपौर्णिमाचा व्हिडिओ आणि खूप लेट येत आहे. मला माहीत आहे हा व्हिडिओ, कारण की मला टाईमच नाही आहे, कारण की मला बरं पण नाही आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मुलाची स्कूल पण चालू झाली. त्याच्यातनीच माझा टाईम चालला. त्याला सकाळी देणं आणि दुपारी मला डोकं ताप वगैरे येतात. त्याच्यातनीच माझा खूप खूप टाईम चालला त्याच्यामुळे, नाही का. आणि मी उपवासच करणार नव्हती आणि मला माझी मम्मा म्हणत होती की उपवास करून घे, खूप राहते छान. आणि का उपवास करायचं, कसं करायचं समजत नव्हतं मला. तर मी कसं पण माझ्या फ्रेंडला विचारून घेतलं आणि माझी फ्रेंड पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं मी विचारून घेतलं आणि त्याच्यानंतर मी सगळंच रेडी करायला घेतलं. तर याच्यातनीच मला टाईम गेला, कारण की मी पहिले काहीच नव्हतं करून ठेवलं आणि आंघोळ केल्यानंतरच सगळं केलं, नाही का मी. आणि हा एकटाच खेळत होता, कारण की माझ्याजवळ एकच मोबाईल आहे त्याच्यामुळे. आणि टी व्ही पण नव्हती चालत माझी, कारण की नेटवर्क इश्यू खूप चालू आहे. तुम्हाला तर माहीत आहे, नेटवर्क खूप खूप कमी चालत आहे. तर रूममध्ये तर माझं बिलकुल नेटवर्क नाही चालत आहे. कसंबसं मी अपलोड करत राहते व्हिडिओ, कारण की बाहेरच जाते बसते 12-12 वाजेपर्यंत मी तेच चालू राहते माझंवालं. त्याच्यामुळे माझंवालं नाही का, खूप माझं डोकंच नाही चालत आहे, कारण की खूप नेटच नाही चालत आहे माझ्या रूममध्ये. का करायचं समजत नाही मला. तर चला जाऊ द्या. आणि ही म्हणजे पूजाची तयारी चालू होती आणि हे माझ्या मागं लुंग 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 करत होता. त्याला आंबे खायची होती, पण मी त्याला आंबा दिला नाही, कारण की मला आंबे घेऊन जायचे होते. त्याच्यानंतर मी त्याला आंबे दिला. आणि आज याच्यात आणि माझी थाली पण रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता मी का घेतला आणि सगळे मी एका ताटामध्ये केलं. आणि फायनली मी साडी 1 घंट्यानंतर लावून घेतली, कारण की मला साडी लावता येत नाही. कशी मी लावून घेतली आणि फायनली पण मी माझं मेकअप पण करून घेतलं. आणि खरं सांगते, माझं खूप मेकअप उतरलं. त्या मेकअपच्या चक्करमध्ये खूप पसारा झाला आहे माझा. आणि दुसऱ्याच्या घरी येऊन पूर्ण मेकअप उतरून माझं. आणि फायनली मी पोचल्यानंतर तिथं खूप गर्दी होती, की भयानक. पूजा पण करायला भेटल्या नाही. कशीबशी पूजा केली, सगळ्या देवाच्या जवळ गेली आणि आखरीला येऊन बसली. खूप थकले होती मी, खूप थकले होते, कारण की ऊन पण तेवढीच होती. कोणाला जर मेकअप येत असेल तर मला खरंच सांगा मेकअप करायची टेक्निक, कारण की माझा खूप मेकअप उतरते. आणि तीच लगेच आली आणि त्याच्या मॅडमला मी कॉल केला की स्कूल चालू आहे का म्हणून. तर त्यांनी मला म्हणाल्या की हो येऊन जा, चालू आहे. आणि तसंच मी निघाली पुस्तकं घ्यायसाठी, कारण की याची ॲडमिशनची फी पण जमा करायची होती मला. आणि पुस्तकं वगैरे पण आणायची होती, कारण की माझी दुसऱ्या दिवशीपासून स्कूल चालू होत होती ना, त्याच्यामुळे. आणि याला सगळंच मिळालं, 2 ड्रेस, पुस्तकं वगैरे, नोटबुक. आणि याला लिहिता पण येत नाही, पण नोटबुक वगैरे सगळेच मिळाल्या. संध्याकाळच्या टाईमला मी स्वयंपाक नव्हता केला. माझ्यासाठी खिचडी बनवली होती, साबुदाण्याची आणि पोळ्याचे तुकडे बनवले होते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो, लाईक, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.